नमस्कार, मी सपना बजाज पोलीस रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। नामदार संजय बनसोडे यांनी विकासाला अध्यात्म आणि संस्काराची जोड दिली असे प्रतिपादन शिवराजप्पा नावंदे महाराज यांनी केले आहे। उदगीर विधानसभा मतदारसंघाचा चौफेर विकास होत असताना त्या विकासाला अध्यात्माची आणि संस्कृत समाज रचनेची जोड कशी देता येईल याचा प्राधान्य विचार करून भौतिक सुख सुविधा देत असतानाच समाजामध्ये सुसंस्कार आणि सुसंस्कृतीची जोपासना झाली पाहिजे अशा विचाराने नामदार संजय बनसोडे यांनी केलेला सर्वांगीण विकास लाख मोलाचा आहे। या ऐतिहासिक विकासाची जाण ठेवत उदगीरच्या जनतेने नामदार संजय बनसोडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन शिवराजप्पा नावंदे महाराज यांनी केले। ते उदगीर येथील कॉर्नर सभामध्ये बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री नामदार संजय बनसोडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, माजी नगराध्यक्ष सुधीर भोसले, सय्यद जानी मिया, शशिकांत बनसोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। अशी मदत करायची। मी सांगितलं, भाऊ तुम्ही एवढ्या आनंदात राहा, हसत राहा। कशासाठी? तुम्ही काही गोड बोलण्याने तुम्ही काम केलं। या जगाला केवळ काम गोड आहे, पण अलीकड चढाओढीच्या काळामध्ये काम करणारा चांगल्या माणसाला धक्का देणारी मंडळी निघाले। पण ही मतदाता सगळं जाणून आहे। गरीबातल्या गरीब माणसाला जाऊन विचारा, तुझं मत कोणाला आहे? माझं मत भाऊला आहे। भाऊचं चिन्ह काय? घड्याळ आहे। घड्याळ हेच आमचं खरे भाऊ युक्तिमतचं चिन्ह आहे आणि हेच आमचं उद्दिष्ट आहे। आणि भाऊला या ठिकाणी विश्वास देतो, 50,000च्या पुढून भाऊ निवडून यावं अशी तुमची सर्वांची इच्छा असेल तर हात वर करा। नामदार संजय बनसोडे यांना मत म्हणजे विकासाला मत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष दीपाली आवटे यांचे प्रतिपादन। उदगीर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार क्रीडा मंत्री संजय बनसोडे हे प्रचंड बहुमताने विजयी होत आहेत, कारण त्यांना मत म्हणजे विकासाला मत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्ष दीपाली आवटे यांनी केले। नामदार संजय बनसोडे यांच्या प्रचारार्थ शहरातील विविध प्रभागात व ग्रामीण भागात महिलांच्या कॉर्नर बैठका घेऊन महिलांशी सुसंवाद साधताना दीपाली ताई बोलत होत्या। या प्रसंगी त्यांनी नामदार संजय बनसोडे यांनी केलेल्या विविध विकास कामाची सविस्तर माहिती दिली। या कॉर्नर बैठकासाठी नामदार संजय बनसोडे यांच्या अर्धांगिनी सौ शिल्पा बनसोडे यांच्यासह ममता सोनकांबळे, डॉक्टर कल्पना किनीकर, डॉक्टर रेखा रेड्डी, नूतन केंद्रे, महानंदा सोनटक्के, श्रद्धा सोनटक्के, उर्मिला वाघमारे, आशा रेड्डी, मधुमती कनशेट्टे, प्रीती कौटिकवार, वर्षाताई कांबळे, वैशाली कांबळे, सुनीता तेलंगे, श्रद्धा बनसोडे, शारदा बनसोडे, रेखा बनसोडे, चंचला घुगे, संगीता तेलंगे यांच्यासोबतच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आचारसंहिता आधार घेऊन पारांडा विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रामुळे एकच गोंधळ निर्माण झाला आहे। परंडा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गुरुदास संभाजी कांबळे यांनी आपले निवडणूक चिन्ह चप्पल घेतले आहे। या चिन्हाचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देऊन कळवले आहे की आदर्श आचारसंहितेच्या सूचनानुसार मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या आत कोणत्याही उमेदवाराच्या चिन्हाचा प्रचार केला जाऊ नये किंवा चिन्ह घेऊन मतदार केंद्राच्या 200 मीटरच्या आत येऊ नये असे आचारसंहितेचे संकेत आहेत। त्यामुळे दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रापासून 200 मीटरच्या आत कोणीही मतदारांनी चप्पल घालून प्रवेश केल्यास त्याच्यावर कार्यवाही केली जावी, कारण तो एका उमेदवाराचे चिन्ह घेऊन मतदानासाठी आला आहे असे सिद्ध होईल। अशा पद्धतीचे पत्र दिल्याने मतदारांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे।
नामदार संजय बनसोडे यांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन विकास कामे केली. चंद्रशेखर पाटील आतनूरकर यांची ग्वाही. उदगीर विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष नामदार संजय बनसोडे यांनी कोणत्याही एका जाती धर्मापुरते मर्यादित न राहता सर्व जाती धर्माला सोबत घेऊन सर्वांचा विकास कसा करता येईल या दृष्टीने काम केले आहे. विकासाचा डोंगर रचत असतानाच सर्वच समाजाला न्याय देता येईल या दृष्टीने त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे, असे सांगितले. नामदार संजय बनसोडे हे प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे, कारण त्यांच्या प्रचारासाठी निघालेल्या रॅली जणू विजयी रॅली असावी इतका उत्साह मतदारांमध्ये दिसून येत आहे, असेही त्यांनी प्रतिपादन केले. ते आतनूर गावातील जाहीर सभेत उद्देशून बोलत होते. आणखीन 2 सराईत गुन्हेगाराला लातूर जिल्ह्यातून हद्दपार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी या उद्देशाने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी लातूर पोलिसांनी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून समाजकंटक आणि पोलिसांच्या दृष्टीने समाज विघातक कृत्य करणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. शिवाजी महाविद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी. उदगीर येथील शिवाजी महाविद्यालयात भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंती समिती कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.M. मांजरे हे होते. त्यांनी आपल्या भाषणातून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा गौरव करतच त्यांनी राबवलेली संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या संदर्भात सविस्तर माहिती देऊन समाजवादी विचार जनसामान्यात रुजवण्यासाठी आपली उभी हयात त्यांनी घालवली अशी माहिती सांगितली. या प्रसंगी डॉक्टर S.M. कोनाळे, V.D. गुणाले, R.M. लाडके, कमलाकर जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर सुरेश शिंदे यांनी तर आभार डॉक्टर V.K. भालेराव यांनी मांडले. हाळी येथे मटक्यावर धाड, गुन्हा दाखल. उदगीर तालुक्यातील मौजे हाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये संजय मरेवर यांच्या दुकानासमोर कल्याण नावाचा मटका खेळला व खेळविला जात असताना वाढवणा पोलीस स्टेशन येथील पथकाने धाड टाकून आरोपी मारुती दासू माने याच्याकडून कल्याण मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 1050 रुपये जप्त केले आहे. या संदर्भात पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवप्रताप किशनराव रंगवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 288/24 कलम 12A महाराष्ट्र जुगार अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिसांकडून हाती माहिती आली अशी की यातील आरोपी हा कल्याण नावाचा मटका जुगार लोकांकडून पैसे घेऊन आकड्यावर पैसे लावून खेळत व खेळवीत असताना आढळून आला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य व नगदी रोख रक्कम 1050 रुपये मिळून आले. ते जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलीस ना कलकत्ते हे अधिक तपास करत आहेत. मुखेड येथे विश्वकर्मा समाजाचा मेळावा संपन्न. बालाजी पाटील खदगावकर यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी सुतार लोहार सोनार या समाजाचा मुखेड येथील मातोश्री मंगल कार्यालयात मेळावा संपन्न झाला. यावेळी बालाजी पाटील चाफेकर, बंडू पांचाळ बाराळीकर, अंकुश टोंपे निवळीकर, नीलकंठ पांचाळ मांजरेकर, शिवाजी पांचाळ बाराळीकर, व्यंकट पांचाळ मांजरेकर, निळकंठ पांचाळ नरसिंग महाराज पांचाळ, वनाधिकारी कदम उत्तम कुमार सोनकांबळे यांच्यासह तालुक्यातील विश्वकर्मा समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यानंतर बंडू पांचाळ बाराळी, व्यंकटेश पांचाळ रत्नपारखी, विश्वनाथराव कोलमकर साहेब, शिवाजीराव गेडेवाड, दत्ताराम पांचाळ चांदोळा, श्रीकांत पोदार, वीरभद्र पांचाळ बापशेटवाडी, अशोक सूर्यवंशी साहेब पेटवडच आणि
माननीय पत्रकार बांधव,